जवळच्याच गावामध्ये माझी मोठी मावशी राहते आणि तिला बरंही नव्हतं मध्यंतरी, म्हणून मग आम्ही सगळेजण तिला भेटायला निघालो होतो. वहिनीचं यांचं कांदे भरण्याचं काम चालू होतं. मग आम्ही गेल्यावर ते पण घरी आले. गेले गेले आम्ही सगळेजण मस्तपैकी बाहेर ओट्यावर हवेशीर बसलो आणि बाबू पण खेळायला गेला होता, तर तो पण लगेच आला. आता दिवाळीच्या आसपास आपण कोणाकडे गेलो आणि त्यांनी आपल्याला फराळ वाढला नाही असं होईल का कधी? ते मग वहिनीने लगेच फराळ वाढला आणि पोहे करायला घरामध्ये गेली. मग काय बाबूनी लगेच झाडाची अशी ताजी ताजी लिंब तोडायला गेला. मावशीच्या घराबरोबर खरं तर माझ्या खूप आठवणी जोडल्या आहेत, कारण यात्रा, दिवाळी किंवा मध्ये सुट्ट्या असू देत, मी आवर्जून इकडे येणारच. म्हणजे माझी पूर्ण सुट्टी इकडंच जायची म्हटलं तरी काय हरकत नाही. वहिनीने लगेचच पोहे बनवून आणले आणि ही आमची वहिनी खूप चंचल बरं का. म्हणजे असं नाही की व्हिडिओमध्येच लगेच फास्ट काम केलं, पण तशी पण तिची कामं फास्टच असतात. घरी आल्यावर हे गुलाबाचं झाड खूप वाढलं होतं, म्हणून आईने वरून जरा कट केलं आणि संध्याकाळी आमचं काय अचानकच ठरलं की चला मिसळ खायला जायचं. मग आम्ही सगळेजण मिसळ खायला निघालो आणि या रस्त्यावर मला खरं तर चालवायचं सोडा, मागे बसायची सुद्धा भीती वाटत होती की घसरतं का काय. खरं तर सकाळी सकाळी लवकर मिसळ खाण्याची मजा जी असती ना, ती इतर वेळी नसते. पण आमचं काय अचानक ठरलं, तर आम्ही संध्याकाळी 4:30 वाजता मिसळ खायला गेलो होतो आणि त्यातही तिथं गेल्यावर आम्हाला सागरचे पप्पा म्हणजे माझे काका भेटले आणि त्यांनी आम्हाला अजिबात बिल पे करू दिलं नाही. त्यांनी स्वतः पे केलं आणि ते गेले. आणि बाहेर इतका जोरजोरात पाऊस चालू होता की आम्हाला खूप वेळ थांबावं लागलं. पण शेवटी मग आम्ही थोडंसं कमी झाल्यावर असंच पावसात भिजत भिजत घरी गेलो. खरं तर हा पाऊस कधी थांबतोय काय माहिती, पूर्ण दिवाळी अशीच पावसाळ्यातच गेली आपली. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.